यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा. Myself Professor Neeta Mane and welcome to our online lecture for English subject. Students, today we are going to learn 1.3 The Cop and the Anthem written by O. Henry. William Sidney Porter is an American writer better known by his pen name O. Henry. विल्यम सिडनी पोर्टर हे एक अमेरिकन रायटर आहेत आणि त्यांनी त्यांचं जे लिखाण आहे ते पेन नेम ओ हेनरी या नावाने प्रसिद्ध केलेले आहे. पहा, ही वॉज अ वोरॅसियस रीडर सिन्स चाइल्डहुड. लहानपणीपासूनच त्यांना वाचनाची खूप प्रचंड अशा प्रकारे आवड होती. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली द रोलिंग स्टोन. त्याने सुरुवातीच्या काळामध्ये द रोलिंग स्टोन नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं. वेन द व्हेंचर फेल्ड ही जॉईन्ड द हॉस्टन पोस्ट ॲज द रिपोर्टर, कॉलमनिस्ट अँड ऑकेजनल कार्टुनिस्ट. परंतु काय की त्यानंतर त्याला काही फारसं यश आलं नाही. त्यानंतर त्यांनी काय केलं की हॉस्टन पोस्ट या पेपरमध्ये ॲज अ रिपोर्टर, कॉलमनिस्ट आणि ऑकेजनली कार्टुनिस्टचं काम केलेलं आहे. ओ हेनरी यांच्या जवळपास 600पेक्षा जास्त स्टोरीज ह्या पब्लिश झालेल्या आहेत. त्यापैकी एक जी द कॉप अँड द अँथम हे जे टॉपिक आहे तो आज आपल्याला अभ्यासायचा आहे. या टॉपिकमधलं जे मेन कॅरेक्टर आहे ते सोफी हे आहे. सोफी इज द मेन कॅरेक्टर ऑफ आवर स्टोरी. He has a criminal background and he is the jobless and homeless man. Every winter he needs a shelter and according to him, jail or prison is the best place to protect himself from severe cold. सोफीविषयी जर सांगायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल की सोफी हा अतिशय क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेला मुलगा आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा जॉब नाही आहे किंवा घरही नाही आहे आणि प्रत्येक थंडी आली की त्याला असं वाटतं की काय आहे की आता राहण्यासाठी जागा पाहिजे आणि त्यासाठी त्याला असं वाटतं की जेल ही एकमेव जागा आहे की त्याचं थंडीपासून त्या ठिकाणी संरक्षण होऊ शकतं आणि 3 महिने थंडीचे हे त्या ठिकाणी आरामशीर निघू शकतात. आणि त्यासाठीच तो त्याच्या मनामध्ये नवनवीन प्लॅन करतो, परंतु प्रत्येक वेळी त्याचा जो प्लॅन आहे तो फेल जातो. चला तर मित्रांनो, मग तो त्याच्या प्लॅनमध्ये नक्की सक्सेसफुल होतो की नाही हे आपल्याला आपल्या आजच्या टॉपिकमधून द कॉप अँड द अँथम यातून पाहायचं आहे. द कॉप अँड द अँथम हे जे टायटल आहे ते टायटलचं मीनिंग सर्वात पहिल्यांदा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. द कॉप मीन्स पोलिसमॅन अँड द अँथम मीन्स द म्युझिक बीइंग प्लेड बाय द ऑर्गॅनिस्ट इनसाइड द चर्च. म्हणजे एखाद्या चर्चमध्ये एखाद्या विशिष्ट प्रसंगी गायले जाणारे जे गीत आहे त्याला आपण अँथम असं म्हणतो. परंतु या ठिकाणी आपल्याला असा अर्थ घ्यायचा आहे की रिफॉर्म्स इन सोफीज लाईफ, म्हणजे सोफीच्या आयुष्यात घडणारे परिवर्तन त्याला आपण या ठिकाणी अँथम असं म्हटलेलं आहे. सोफी या ठिकाणी अतिशय शांतपणे एका बेंचवरती बसलेला आहे आणि त्याच्या मनामध्ये विचार चाललेला आहे की नक्की कशा प्रकारे आपल्याला नक्की कोणता गुन्हा करून जेलमध्ये जाता येईल याचा विचार करत तो बसलेला आहे. सोफी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रोल्ड आउट ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ asphalt where Broadway and Fifth Avenue flowed together. पहा, सोफी आपल्या त्या बेंचवर बसलेला असताना अचानक त्याच्या मनामध्ये विचार आला आणि तो बेंचवरून उठला व रमतगमत चौकातून निघाला आणि पलीकडे समुद्र पातळीला असलेल्या डांबरी रोडवर आला, जिथे ब्रॉडवे म्हणजे मोठा रस्ता आणि फिफ्थ ॲव्हेन्यू रोड हे काय की ज्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी तो येऊन थांबला. बट ब्रॉडवे ही टर्न, परंतु काय की ब्रॉडवेच्या दिशेने चालत असताना तो त्या ठिकाणी वळला आणि काय अँड स्टॉप ॲट द लक्झुरियस कॅफे, आणि काय की
त्या ठिकाणी एक आरामदायक असं एक कॅफे त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी तो येऊन थांबला. परंतु काय की त्या कॅफेमध्ये जायच्या अगोदर नक्की त्याच्या मनामध्ये काय विचार यायला लागले पहा, हे आपल्याला नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये पाहायचे. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. सोफीला स्वतःवरती विश्वास होता, कारण त्याच्या जॅकेटच्या खालच्या बटनापासून ते वरपर्यंत त्याचा जो भाग आहे तो अतिशय सुंदर दिसत होता पहा. He was shaven and his coat was trim and his neat black bow had been presented to him by Lady Missionary on Thanksgiving Day. या ठिकाणी म्हटलेलं आहे की काय की सोफी हा आता या ठिकाणी सोफीचं काय की वर्णन केलेलं आहे पहा. त्याने काय की त्याची जी दाढी आहे ती क्लीन केलेली आहे, त्याचा जो कोट आहे तो सुद्धा व्यवस्थित आहे आणि त्याने त्याच्या गळ्यामध्ये एक ब्लॅक बो म्हणजेच एक त्या ठिकाणी आपण टाय म्हणतो तो घातलेला आहे आणि तो त्याला कोणी दिलेला आहे, लेडी मिशनरी म्हणजेच एक लेडी धर्मगुरूने त्याला थँक्स गिविंग डेच्या दिवशी तो प्रेझेंट करून दिलेला आहे पहा. आता या ठिकाणी थँक्स गिविंग डे याचा अर्थ आपल्याला सांगता येईल की काय की ख्रिश्चन बांधवांचा प्रत्येक वर्षाच्या नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी हा थँक्स गिविंग डे हा ते सेलिब्रेट करत असतात. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड सक्सेस वुड बी हिज. आणि या ठिकाणी तो म्हणतो की काय की जर कोणालाही न समजता त्या टेबलपर्यंत पोचला तर यश हे त्याचेच होते. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबाव द टेबल वुड राईज नो डाऊट इन अ वेटर्स माइंड. आणि त्याच्या शरीराचा जो भाग टेबलाच्या वर दिसणारा होता त्या भागाने वेटरच्या मनात कोणतीच शंका निर्माण केली नसते. A roasted mallard duck, thought Sophie, would be about the thing, with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर नक्की काय खायचे पहा त्याला. अ रोस्टेड मलार्ड डक म्हणजेच त्याला त्या ठिकाणी एक भाजलेलं जंगली बदक आणि त्याचबरोबर एक वाईनची बाटली, एक चीज म्हणजे पनीर आणि एक कप कॉफी आणि एक सिगार इतके तो पदार्थ त्या ठिकाणी गेल्यानंतर घेणार आहे असा विचार रेस्टॉरंटमध्ये आतमध्ये जायच्या अगोदरच त्याच्या मनामध्ये येत आहे पहा. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. आणि सिगारसाठी $1 पुरेसे आहे असं तो म्हणतोय पहा. द टोटल वुड बी so high as to call forth any extreme of revenge from the cafe management, and yet the meat would be leave him filled and happy for the journey to his winter island. या ठिकाणी त्याला ते अन्न खायचं आहे, परंतु काय की हिशोब पण इतका पण जास्त त्याला त्या ठिकाणी बिल करायचं नाही आहे की हॉटेल चालवणाऱ्या त्या मालकाला बदला घेण्यासाठी पुढं यावं लागेल आणि जे त्याने खाल्लेले जे मटण आहे त्याने त्याचं ते पोट आहे ते भरलेलं असेल आणि विंटर आयलंडसाठी जाताना त्याचं जे काय की पूर्णपणे जे पोट आहे ते भरलेलं असेल आणि त्याचा जो तो प्रवास आहे त्या माध्यमातून एक सुखरूप अशा प्रकारचा होईल असं त्याला वाटतंय. नेक्स्ट पॅरेग्राफ पहा. बट ॲज सोफी set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trouser and decadent shoes. आणि काय की ज्यावेळेस तो त्या आता रेस्टॉरंटच्या दारावर पाय ठेवताच काय झालं की जो मुख्य वेटर म्हणजेच त्या दरवाजाच्या ठिकाणी उभा राहिलेला जो वेटर आहे त्याची नजर त्याच्या त्या विखुरलेल्या म्हणजेच वापरून तुकतुकी झालेल्या अशा पॅन्टकडे आणि कुजलेल्या त्याच्या त्या शूजवर पडली पहा. स्ट्रॉंग अँड रेडी हँड टर्न्स हिम अबाउट
and convey him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the menaced Mallard. आता या ठिकाणी काय झालेलं आहे की ज्यावेळेस सोफीने त्या रेस्टॉरंटच्या आतमध्ये पाय ठेवताच त्या मुख्य वेटरची नजर ही त्याच्या त्या फाटलेल्या किंवा वापरून वापरून जीर्ण झालेल्या त्या पॅन्टकडे गेली आणि कुजलेल्या शूजवर सुद्धा पडली पहा. आणि त्याचा तो पेहराव पाहूनच त्या मजबूत म्हणजेच पहा, नेहमीच आपण पाहतो की खूप मोठ्या अशा हॉटेलमध्ये बाहेर असणारे जे वेटर असतात ते कसे असतात की एकदम दांडून अशा प्रकारचे असतात. आणि त्या ठिकाणी तो जो वेटर आहे त्या वेटरने काय केलं की त्याच्या मजबूत हाताने त्याला काय केलं की बाहेरूनच त्याला परतवून लावलं पहा. आणि त्यालासुद्धा चुपचाप घाईने तेथून निघावं लागलं. आणि हे सर्व त्याच्या त्या दुर्दैवी नशिबामुळं त्याचा जो पुढील धोका आहे तो टळला होता पहा. म्हणजेच त्याला त्याच्या त्या दुर्दैवी नशिबामुळे जंगली बदक खाण्याचं जे त्याची जी इच्छा आहे ती अपुरी या ठिकाणी राहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचा जो पहिला प्लॅन आहे तो या ठिकाणी फेल गेलेला आहे पहा. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढील जो भाग आहे तो घेऊन येणार आहोत. सो ओके, थँक्यू, टेक केअर.